स्टडी ऑफ ICT ॲप्लिकेशन्स अँड इम्पॅक्ट ऑन ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स विथ रेफरन्स टू मास मीडिया सेक्टर इन नाशिक सिटी हा माझा PhDचा विषय आहे. या PhDसाठी मी सर्वे केले आहे आणि त्यातनं बरेचसे निष्कर्ष देखील आपण काढलेत. पण ह्यात मीडियाचं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करताना त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी हिडन आहेत, त्या जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत निरंजन टकले सर. खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. तर सर, बघायला गेलं तुम्ही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, नंतर मग तुम्ही वेद न्यूज चॅनल तुमचं, आणि त्याच्यानंतर न्यूज 18 हा सगळा प्रवास करून EG चॅनलपर्यंत तुम्ही आलात. आणि आत्ताचं EG चॅनल ह्याची रचना किंवा त्याचं काय म्हणतात आपण रेव्हेन्यू मॉडेल कसं आहे, काय सांगाल? म्हणजे मी इंजिनिअरिंग केलं, पण डेफिनेटली काही गोष्टी अशा घडल्या की मला असं वाटलं जर्नलिझममध्ये यावं. आणि कारण प्रॉपगंडा खूप वाढायला लागलेले होते. 94 पासून माझी कंपनी स्वतःची नाशिकमध्ये होती आणि मी इंडस्ट्रीमध्येच होतो. 98ला मी सगळं बंद केलं, कारण 96ला ज्यावेळेला गव्हर्नमेंट गेली तर त्यावेळेला लक्षात आलं की खूप मोठा प्रॉपगंडा झालेला होता. विशेषतः एक तर कम्युनल हेट्रेड खूप वाढली होती. बाबरी मशीद डिमॉलिशन झालं होतं, त्याच्या आधीची रथयात्रा, त्यानंतर हर्षद मेहता स्कॅम, आणि त्या दोन गोष्टींवरून नरसिंहराव सरकार त्या दोन्ही फॅक्टर्समुळे पडलं. आणि लक्षात आलं की हा प्रॉपगंडा खूप झाला आहे. आणि त्यावेळेला मी एक पुस्तक वाचत होतो ॲक्च्युली, आणि त्या पुस्तकात वाक्य होतं की टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ जर्नलिस्ट. ओके. तर मला असं वाटलं की आपण हे करावं, कारण तेव्हा नरसिंहरावांवरती 1 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला जात होता. हर्षद मेहता स्कॅममध्ये 8,000 कोटी रुपयाचं स्कॅम होतं. एक्झॅक्टली. आणि देशाच्या पंतप्रधानांनी ते कव्हर अप करायला 1 कोटी रुपये घेतले. मला हे इंडस्ट्रीत मी काम करत होतो, माझी स्वतःची कंपनी होती, 53 प्रकारची लायसन्स लागायची. येस. आणि प्रत्येक ठिकाणी लाच द्यायला लागायची. येस. आणि ते घेणारे टक्क्यांमध्ये घ्यायचे, 1%, 2%, 5% वगैरे अशा याच्यात. आणि देशाचा पंतप्रधान 8,000 कोटीसाठी 1 कोटी घेतो. पण लोकांनी हे आर्ग्युमेंट दे बॉट इट. ओके. कारण मीडियाने ते इतकं इफेक्टिव्हली चालवलं की ते खरं वाटलं. आणि देशाची झालेली आर्थिक प्रगती, नवीन उदारमतवाद वगैरे जो सगळा सुरू झालेला होता तो सगळा बाजूला राहिला. आणि कम्युनल हेट्रेड आणि या प्रॉपगंडा या दोन गोष्टींवरून इलेक्शनचा आउटकम झाला. मग मला असं वाटलं की आपण माध्यमात यायला पाहिजे. आणि मग आम्ही पहिल्यांदा नाशिकला वेद न्यूज सुरू केलं. तर तसं म्हणजे माझा प्रवास त्यात सुरू झाला. आणि वेद नंतर आता तुमचं हे बघायला गेलं तर EG न्यूज आता आहे. हो, मी प्रिंटमध्ये पण काही काळामध्ये होतं. 10 वर्ष होतो, द वीक मॅगझिनमध्ये होतो. येस सर. पण आता EG न्यूज जे आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात तुमचं रेव्हेन्यू मॉडेल म्हणजे सगळ्यात जास्त काय म्हणतात की हाऊ इट रन्स. EG न्यूज हे एंटायरली यूट्यूबकडून जो रेव्हेन्यू येतो येस त्याच्यावरच ओके चालतो. आणि मग सर ॲड रेव्हेन्यू आणि मेंबरशिप. सर मग आता असं असतं की मेंबरशिप वगैरे आपण आहे, पण एक चॅनल चालवायला भरपूर खर्च असतो. स्टार्टिंग फ्रॉम गॅदरिंग न्यूज टू रनिंग डेली ऑपरेशन्स. तर ह्यामध्ये आपण कधीतरी बघतो की माध्यमं भरपूरदा लॉसमध्ये जातात, आणि बरेचशा माध्यमं लॉसमध्ये असून देखील प्रॉफिट असल्याचं दाखवतात ते. सो या काळामध्ये तुम्हाला असं चॅलेंजिंग काय वाटतं की टेक्नॉलॉजी इज डिफिकल्ट, की डीलिंग विथ द सिच्युएशन इज डिफिकल्ट, और डीलिंग विथ द मीडिया इज डिफिकल्ट? हाऊ यू फील? मला तशा अर्थाने नाही वाटत. मला एक लोकांच्याच अर्थाने हे वाटतं की ऑडियन्स म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो किंवा व्ह्युअर यूट्यूब चॅनलसाठी, तुम्ही बघा ते जे प्रँक्स वगैरे करणारे व्हिडिओ असतात त्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात. येस सर. आणि सिरियस विषयांवरती खरोखर काहीतरी एनलाइटनिंग तुम्हाला करायचं असतं, त्याला त्या प्रपोर्शनमध्ये खूप कमी व्ह्यूज असतात. मला तर असे अनुभव आहेत की लोक कमेंट करायला पण घाबरतात, किंवा ट्रोल ज्या वेळेला होतं तर त्या ट्रोलला कोणीतरी उत्तर देईल तर तेही होत नाही. येस. त्या ट्रोलिंगला तर लोक बिचकतायत. आणि हे खूक अनुभव आले. म्हणजे मी पुस्तक लिहिलंय लोयांवरती, आणि त्या पुस्तकाच्या वेळेला मी QR कोड टाकला होता, आणि लोक मला फोन करून विचारायचे की आम्ही तुम्हाला 350 रुपये ट्रान्सफर केले तर आमचं अकाउंट ट्रॅक होईल का.
हे जे भय पसरलं आहे लोकांमध्ये, हो. त्यामुळे तुम्ही बघा जे व्ह्यूज असतात 2 लाख, 1.5 लाख, 3 लाख, येस सर. तेवढे सबस्क्रायबर नसतात, तेवढ्यांनी सबस्क्राईब नसतं केलेलं. म्हणजे कुठलाही व्हिडिओ बघितला तर त्याला न्यू व्ह्युअर्स मला जे येत आहेत ते साधारण 70,000च्या आसपास असतात. येस सर. पण त्या नवीन व्ह्युअर्सनी सबस्क्राईब नसतं केलेलं, कारण ते खूप जास्त प्रमाणात भय आहे. येस सर, कारण की तो पॅटर्न तुमचा ट्रॅक करतो. हां, तर त्यामुळे मग होतंय असं की माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुद्धा मला पहिले 1.5 वर्ष, पावणे 2 वर्ष पूर्ण लॉसमध्येच चाललं. इंडिपेंडंट रेव्हेन्यू मॉडेल म्हणून जर बघितलं, मग सायमल्टेनियसली माझी बुक्स पण होती, त्याच वेळेला ते बुक पब्लिश झालेलं होतं, त्यामुळे त्याचा बऱ्यापैकी रेव्हेन्यू येत होता, त्यातून ते सगळं भागलं. येस सर. पण नुसतं यूट्यूब चॅनल म्हटलं तर पहिली 2-2.5 वर्ष कम्प्लीट लॉसमध्ये होतं. सर, आणि जेव्हा कोणी नवीन यूट्यूब चॅनल सुरू करतं आणि विच इज वेन यू क्वेश्चन मेनी थिंग्स, त्यावेळेस असं होतं की बरेच त्याला व्ह्युअरशिपच येत नसते सुरुवातीला. सो त्या काळामध्ये तुम्ही व्ह्युअरशिपसाठी म्हणजे काय म्हणताला काही काय टेक्निक्स यूज केले होते असं नाही विचारणार, पण तुम्ही काय केलं होतं की जेणेकरून तुमचा व्हिडिओ आज ट्रेंडिंगमध्ये येत आहे? देर इज अ कंटिन्युटी, देर इज अ अल्गोरिदम यू क्रॅक्ट, देर इज अ टायटल विच यू डीड. असं काय आहे की जे तुम्हाला सगळ्यापेक्षा वेगळं वाटतं, का कंटेंट तुमचं सगळ्यात जास्त हे झालं आहे? आता मी अगदी फ्रँकली सांगतो की कंटेंटमध्ये मी नाही काही हे केलं, बदल केला. माझा जसा पहिला एपिसोड होता तसाच माझा आत्ताचाही एपिसोड आहे. येस सर. म्हणजे त्या अर्थाने अप्रोचमध्ये म्हणा किंवा एखादा सब्जेक्ट हँडल करत असतानाचा अप्रोच, तो प्रेझेंट करत असतानाचा स्टाईल, यात काहीही फरक पडलेला नाही. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काही गोष्टी आम्ही ज्या शिकत गेलो की थंबनेल कसा असायला पाहिजे वगैरे, या ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम समजत गेल्या किंवा शिकत गेलो. अल्गोरिदमच्या बाबतीमध्ये मला हे लक्षात आलं की आपण अपोजिट अल्गोरिदम ट्रिगर करायचा. म्हणजे आता मी समजा एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्या व्हिडिओला मी राहुल गांधी, काँग्रेस वगैरे असं जर टाकलं तर तो सप्रेस होतो. ओके. मी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस टाकला की तो अल्गोरिदम सप्रेस नाही होत. मग मी ते हॅशटॅग टाकतो, त्यांचा अल्गोरिदम क्रॅक करायचा. ओ. मी माझ्या पुस्तकाच्या वेळेचा अनुभव सांगतो. माझे पुस्तक आलं आणि 4-1 दिवस झाले होते आणि ती एक फेमस ट्रोल आहे आणि मी असं सहज टाकलं होतं फेसबुकवरती, अगदी सहज कॉमेंट टाकली की माझे फेसबुकवर 5,000 मित्र आणि ट्विटरला 35,000 फॉलोअर आहेत, हे खरे आहेत का? 4 किंवा 5च दिवस झाले होते पुस्तक पब्लिश होऊन. त्याच्यावरती लगेच ते शेफाली वैद्य म्हणून जे आहे ती त्याच्यावरती फेसबुकवरती आणि ट्विटरवरती तिने पोस्ट टाकल्या की तू रद्दीच्या भावामध्ये विकायला सुरुवात कर, 10-10 रुपयाला फुटपाथवरती घेऊन बस वगैरे वगैरे असं. आणि ते तिने टाकलं आणि 2 दिवसामध्ये माझी 2,000 कॉपीजची एडिशन संपली. मग मी तिला टाकलं की मला माहिती होतं तुम्ही किती लो IQ बुलडोजर आहात, त्यामुळे मी तुला ट्रिगर केलं. आणि माझं पुस्तक हे युजली फर्स्ट एडिशन ही 500 पुस्तकांची असते मॅक्सिमम. माझी पहिली एडिशनच 2,000 कॉपीजची होती, ती 2 दिवसात संपली. आणि मग सर, जेव्हा असं म्हणतो ना का की एक यूट्यूब चॅनल जेव्हा रन व्हायला लागतं तेव्हा आपण म्हणतो ना की आपल्याला सबस्क्रायबर जास्त आपण मिळायला लागतात, वेअर यू रिच की नाव यू गेट सफिशियंट व्ह्यूज. पण असं वाटतं की आता आपली ग्रोथ ही स्टॅग्नंट झालेली आहे. मग अशा वेळेस हाऊ यू कम अप विथ द प्लॅन? अशा फेजेस येऊन गेल्या. म्हणजे अगदी आत्ता पण आली होती तशी एक फेज की साधारण 2-2.25 लाखापर्यंत आम्ही सबस्क्रायबर पोहोचले आणि त्याच्यानंतर खूप स्लो झालं. आता त्यासाठी म्हणून काही नाही, पण आपण जे एक बॅक रिसर्च केल्यासारखं करतो की आपले कुठले व्हिडिओज चालले होते, कुठल्या व्हिडिओमध्ये काय मुद्दे होते जे ॲप्रिशिएट झाले म्हणून त्याला जास्त व्ह्यूज मिळाले किंवा त्या व्हिडिओजमुळे सबस्क्रायबर वाढले, तर ते आपल्याला माहिती असतं की कुठले केलेत. तर त्याच्याशी रिलेट करून काही करता येतं का? किंवा पहिल्यांदा आम्ही आय बटन वगैरे नाही टाकायचो, एंड स्क्रीन नाही टाकायचो, अशा काही गोष्टी ज्या करत नव्हतो त्या करायला लागलो. शॉर्ट्स मी आत्ता 15-1 दिवस झाले असतील मी शॉर्ट्स टाकायला लागलो. त्याच्या आधी मी अगदी रेअरली कधीतरी एखादा शॉर्ट टाकला तर टाकला, असं करायचो. शॉर्ट्सला व्ह्यूज मिळतात, त्याचा रेव्हेन्यू काही नसला तरी त्याच्यामुळे सबस्क्रायबर वाढतात, तर तसं करत गेलो. म्हणजे
आणि इजी न्यूजचं बघितलं, तुम्ही लेटेस्ट अपडेटच्या मागे लागत नाहीत. हम्म. सो असं बघायला गेलं तर सगळ्या आजचे माध्यमं आहेत ती सगळेजण लेटेस्ट अपडेट कोण किती फास्ट आहे याच्यावरती असतं. तुम्ही ह्याच्या जात नाही आहेत, मीन्स याच्या मागचं कारण काय? ह्याच्या मागचं कारण की मी म्हणजे जसं मी आधी म्हटलं होतं की मी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून काम केलं. हम्म, त्यामुळे एखादी बातमी आत्ता आली हम्म, पण त्याचं पूर्ण माझ्याकडे जोपर्यंत येत नाही, म्हणजे इत्यंभूत माहिती त्या प्रकारातली, तोपर्यंत नाही करायचं. दुसरा भाग हा आहे की कोणत्याही परिस्थितीत, कारण मला माहिती आहे की माझ्यावर खूप लक्ष आहे, येस सर. अशा केसमध्ये मला कुठेतरी लिटिगेशनमध्ये अडकवता येईल असं माझ्याकडून काही बोललं नाही गेलं पाहिजे. आणि ते कधी होईल म्हणजे जर माझ्याकडे अपूर्ण माहिती असेल किंवा अर्धवट माहिती असेल, येस सर. त्या आधारावर जर मी काही करायला गेलो तर टपून तर बसलेलेच आहेत. हो. त्यामुळे ते एका मिनिटात मला असं कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करतील. पण असं एकदाही होऊ नाही शकलं, कारण मी ती कायम पूर्ण माहिती घेत गेलो. सुदैवाने माझं असं झालं की इतकी वर्ष आता काम केल्यामुळे माझे प्रचंड सोर्सेस आहेत इन्फॉर्मेशन महाराष्ट्रात. गॅदरिंगचे. कल्चर टू ॲग्रिकल्चर कुठल्याही Yes, sir. क्षेत्रात. ओके. म्हणजे माझं फोन बुक डायरी बघितलं ते 17,000 काही शे नंबर्स आहेत. येस. त्यामुळे मी काहीही असलं तर मी त्या त्या ठिकाणच्या लोकांना कॉन्टॅक्ट करतो, त्यांच्याकडून माहिती मागवतो. असं सगळं म्हणजे आपल्या गौतम अदानीच्या न्यूयॉर्क कोर्टमधलं अख्खं इंडाइटमेंट माझ्याकडे आहे आणि ते दाखल केल्याच्या 3ऱ्या तासाला मला मिळालं, वा. तिथं दाखल झाल्याच्या. तुमची स्पीड आणि क्रेडिबिलिटी तिकडे वाढते. इतका हे कागदोपत्री असल्यामुळे मग तो काही करू शकत नाही. पण त्यामुळे मी त्या मागे धावत नाही की अरे आत्ता हे घडले तर ताबडतोब आपण करायला जायचं. एक असा गमतीदार क्वेश्चन आहे की तुम्ही आता म्हणाले की मी माझ्या तोंडातनं काही चुकीचं नको बोललं गेलं पाहिजे कारण की टपून बसले. त्यासाठी तुम्ही टेलिप्रॉम्प्टर वापरतात का? नाही नाही, कधीच नाही. म्हणजे तुम्ही बघ माझ्याकडे सेटअप. नाही, गमत म्हणून विचारलं की हे सगळं उत्स्फूर्त असतं तर मग टेलिप्रॉम्प्टरचा कधी वापर करायचा विचार पण नाही नाही नाही, ओके सर. मला तसा पंतप्रधान व्हायचंच नाही. तर मग आता व्ह्युअरशिप आणि याच्यामध्ये आपण बोललो की आता एंगेजमेंट करण्यासाठी म्हणजे आता बरेचसे चॅनल्स काही काही ठिकाणी टू द पीपल अप्रोच करतात, ग्राउंडवर उतरतात. यामध्ये इजी न्यूज मागे पडतंय का तुम्ही यू आर नॉट वर्किंग ऑन इट और तुम्हाला उतरायचंच नाही याच्यामध्ये टू सर्वे ऑन दिस? नाही, मला ते करायचं आहे. म्हणजे इनफॅक्ट माझ्याकडे जवळजवळ 4-5 मनामध्ये असे फॉर्मॅट्स आहेत जे मला अजून युट्यूबला आलेले नाहीत, ते करायचे आहेत. पण माझी पहिल्यांदा असं झालं की मी ज्यावेळेला हे सुरू केलं तेव्हा ऑलरेडी माझं पुस्तक आलेलं होतं. त्यामुळे मी पहिल्यांदा त्या पुस्तकाच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये आणि पुस्तकाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम व्हायचे, तर त्या ठिकाणी फिरायला लागत होतं. ती एक फेज झाली. त्यानंतर मी प्रत्यक्ष इलेक्शन कॅम्पेनमध्ये भाग घेतला, येस पार्लमेंटच्या आणि असेंब्लीच्या. मी सगळीकडे प्रचार करत फिरलो, माझाच फिरलो येस सर. म्हणजे. तर त्यामध्ये खूप वेळ गेला, अवधी गेला. माझं सेटअप जर बघितलं तो असा नाही आहे की मी लॅपटॉपवर एडिटिंग करेन. तुम्हाला हलवू नाही शकत काहीच नाही इथून. करत. म्हणजे मी बाहेर व्हिडिओ जरी रेकॉर्ड केला तरी तो एडिट होण्यासाठी मग परत तो इकडे अपलोड करून द्या, मग इथं डाउनलोड करेल, मग ते करेल. तर तसं मला नको होतं. म्हणजे आता मी ते याच्यामध्ये आलेलो आहे की आता या बाकीच्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी थांबल्या आहेत. पुस्तकाचंही थांबलंय, त्याची 5 भाषांतरं झाली, तर ते आता बऱ्यापैकी म्हणजे सेट आहे जे काय झालेलं आहे ते. आता मी हे सगळं करायला बाहेर पडणार आहे. सर मग तुमची एकंदरीत तुम्ही ॲनालिटिक्स बघताय तुमच्या व्हिडिओजचे. सो म्हणजे तो ट्रेंड कसा आहे त्या ॲनालिटिक्सचा? इट इज गोइंग अपवर्ड इन द फॉर्म ऑफ व्ह्यूज, ॲव्हरेज वॉच ड्युरेशन आहे ते काय असतं? म्हणजे एका प्रत्येक ह्याचं ॲव्हरेज वॉच ड्युरेशन मी तुम्हाला ह्याचं नाही विचारते. ॲव्हरेज वॉच ड्युरेशन साधारण 50% असतं. 50% असतं. आणि नंबर ऑफ व्ह्यूज वाढत चाललेत. म्हणजे इनफॅक्ट या महिन्यात आत्तापर्यंत माझे 500,000पेक्षा क्रॉस झाले या महिन्यातले व्ह्यूज, 50 लाखापेक्षा. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर 3 कोटीपेक्षा जास्त टोटल व्ह्यूज झालेले आहेत त्याचे. आणि वाढणार म्हणजे रायझिंग ट्रेंड आहे, असं नाही आहे की तो येस सर. डाऊन झाला आहे. सर आणि आता जेव्हा एक न्यूज चॅनल असतं तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की इतर माध्यमांच्या कम्पेअरमध्ये जर का तुलना केली आपण तर तुमचा ह्याची USP म्हणाल तुम्ही तर राईट नाव द कंटेंट अँड शार्प कंटेंट विच वी रिसीव्ह फ्रॉम यू हे सध्या मिळत आहे. अपार्ट फ्रॉम दिस व्हॉट यू थिंक की ह्याची अजून एक USP असली पाहिजे? मला म्हणजे आता मी असं ठरवलं होतं की आता संघाच्या 100 वर्षानिमित्ताने
50 इंटरव्ह्यूज 50 व्हिडिओज असे करायचे की जे आणि माझ्याकडे खूप खूप आर्काइव्हल आहे. येस. कदाचित इंडियात एवढं कोणाकडे कोणाकडे नसेल. नसेल. माझ्या आजोबांनी 1914 साली नाशिकला वर्तमानपत्राचं दुकान काढलं, महाराष्ट्रातलं पहिलं. महाराष्ट्रात त्यावेळेला पेपर स्टॉल नव्हता. हँड टू हँड सर्क्युलेशनमध्येच पेपर विकला जायचा. हो. स्टॉल टाकून वर्तमानपत्र विकायला सुरुवात केली आणि टिळकांनी उद्घाटन केलं. यू आर ऑल्सो डिस्ट्रीब्युटर, मीन्स तुम्ही पण डिस्ट्रीब्यूट करते डोअर टू हो 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 डोअर. हो. येस. तर 14 सालपासूनचे वर्तमानपत्र माझ्याकडे आहेत, आजोबांनी ठेवलेली. त्यानंतर वडिलांनी सांभाळलेली. वडील तर प्रत्यक्ष राजकारणातही होते, त्यामुळे त्यांनी ऑर्गनायझर्सचे संघाकडे नसतील एवढे अंक माझ्याकडे आहेत, ऑर्गनायझरचे अंक. तर या सगळ्या आर्काइव्हलवरती पण मला कंटेंट क्रिएट करायचा आहे या अनुषंगाने, की काय काय घडत गेलं आणि त्याचे ते एव्हिडन्सेस काय. येस. त्याच्यानंतर या मुलाखती घ्यायच्यात. म्हणजे काही जण आता आपल्याकडे अशी झाली की दत्तप्रसाद दाभोळकर आहेत, आता खूप वयस्कर आहेत, 88 वर्षाचे आहेत. आह साळुंखे आहेत, जयसिंगराव पवार आहेत. तर अशी जी ज्येष्ठ लोक आहेत महाराष्ट्रातली, यांचे डिटेल व्हिडिओज इंटरव्ह्यूज रेकॉर्ड करून ठेवायचे की त्याला एक संदर्भ मूल्य राहील. आणि सर आता आपण म्हणतो नाही का की जेव्हा कोणताही व्यक्ती जेव्हा मेन स्ट्रीम मीडियामधनं बाहेर पडतो, जेव्हा तसे तुम्ही पडलात मेन स्ट्रीममधनं तुम्ही बाहेर पडलात आणि तुम्ही स्वतःचं इजी न्यूज चॅनल केलं, सगळ्यात पहिला एक असतो नाही का की म्हणतात की सेटबॅक बसतो किंवा त्याला सगळ्यात जास्त चॅलेंजेस काय आहेत, सगळ्यात अपार्ट फ्रॉम फायनान्शियल चॅलेंजेस, व्हॉट आर द अदर चॅलेंजेस ही फेस, तुम्हाला काय वाटले ते चॅलेंजेस? मी पहिली गोष्ट तर मी मेनस्ट्रीम मीडियातून बाहेर नाही आलो, मला मेनस्ट्रीम मीडियातून बाहेर काढलं गेलं. हो. तर माझी फोर्स्ड रिटायरमेंट झाली आणि नंतर कुठेही मिळू नाही दिलं गेलं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हफिंग्टन पोस्टला माझं सिलेक्शन झालं, अपॉइंटमेंट लेटर मिळालं, मी जॉईनिंग करायला गेलो आणि जॉईनिंगच्या दिवशी त्यांनी सांगितलं की नाही, आमच्यावर खूप ट्रिमेंडस प्रेशर आहे, आम्ही नाही जॉईन करू शकत. तर असेही अनुभव आले. आणि मग नंतर कोविडचा पिरियड होता, त्याच्यानंतर पुस्तक मला ISBN नंबर 1 वर्ष दिला नाही पब्लिश करताना. ISBN नंबर शिवाय तुम्ही पब्लिश करू शकत नाही. तर ISBN नंबरला मी अप्लाय केलं, तर ते राजाराम मोहन राय जे इन्स्टिट्यूशन नाव त्यांच्या नावानी आहे, म्हणजे पण ती फक्त भारत असा देश आहे की ती ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटच्या अंडर आहे, मिनिस्ट्रीच्या अंडर. ओके. आणि HRD मिनिस्ट्री ठरवते की कोणाला द्यायचं. मग पुन्हा असं झालं की मी एक औरंगाबादला धम्मावरती पुस्तिका 10 पानाची 12 पानाची वगैरे असं काढणारं एक प्रकाशक आहे, हो. त्याच्या नावाने मी ISBN नंबरला अप्लाय केलं आणि लिटरली 2 तासात ISBN नंबर मिळाला त्याच्यावर. आणि मग मी ते पुस्तक पब्लिश केलं त्याच्यावरती. पण त्यात वर्ष गेलं. तर असं, आणि याच्या व्यतिरिक्त मग बाहेर तर हल्ले करणं, धमक्या देणं वगैरे ते प्रकार तर सततच चालू होते 2016 पासून. पण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असा होतो की म्हणजे मी असं बघितलंय सर की आपल्या घरचे असतात नाही का, ते जेव्हा आपण असे काही कमेंट्स करतो किंवा मी जरी कमेंट करायला घेतलं तर माझ्या घरचे 4 वेळेस मला, म्हणजे IT सेलवाले नाही बोलणार, पण माझ्या घरातले मला 4 जण बोलतील की का बरं कमेंट केली. सो हाऊ डू यू फेस युअर फॅमिली? मी त्या बाबतीमध्ये ना खूप म्हणजे आता मी देवच मानत नाही, त्यामुळे मी दैवी भाग्यवान वगैरे नाही म्हणू शकत, पण मला कधीच अडवलं नाही माझ्या फॅमिलीने, कधीच नाही. म्हणजे माझा विचार करा, माझं लग्न झालं तेव्हा माझी स्वतःच्या मालकीची कंपनी होती, 2.5 कोटी माझा टर्नओव्हर होता आणि माझ्याकडे 2च माणसं कामाला होती. म्हणजे माझे काही ओव्हरहेड्स होते वगैरे असंही काही नाही. आणि एक दिवशी मी तिला याच घरात मी राहत होतो त्यावेळेला, इथंच मी तिला सांगितलं की मी उद्यापासून माझी कंपनी बंद करतोय आणि मी मीडियामध्ये काहीतरी करणार. तिने काही हो नाही, काहीच नाही. म्हणलं ठीक आहे, तू विचार केला असेल, असंच तिने म्हटलं. तिला भयंकर त्रास झाला त्या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे माझ्याकडे जे काही प्रॉफिट उरलेला होता तो सगळा त्या चॅनलमध्ये गेला, वेदमध्ये. आणि त्याच्यानंतर नजर नावाचं एक काढलं होतं, तर पूर्ण टोटल लॉस. आणि माझ्या घरामध्ये म्हणजे सांगतो, देवघरात, आता मी राहतो तिकडे आला तर बघा, माझ्याकडे देवघर नाही आहे, आमच्याकडे होतं
ओके. मी सगळे देव विकून टाकले, सगळे देव. कारण माझं चॅनल लॉसमध्ये होतं, मला माझ्या मुलांचे पगार करायचे होते आणि मी पेड न्यूज घ्यायचो नाही. 1 रुपयाची पेड न्यूज करायची नाही, कोणी किती हे करो. तुमचं ते खाली गुलाबपुराचे ते हो. तिकडे खाली बेसमेंटला होतं ते फर्स्ट फ्लोअरला आधी ते फर्स्ट फ्लोअरला होतं. ओके ओके. आणि तिकडेच अभिजित खांडकेकर वगैरे पण आय गेस हो, त्या ह्याला. 11वीत होता तेव्हा तो, हो हो हो. अभिजित खांडकेकर. येस. आणि मग सर, मग हे मॉडेल लॉस मध्ये जाण्याचं सगळ्यात मेन कारण काय वाटलं की अदर मीडियाच्या कारण बाकी सगळे पेड न्यूज करायचे. बरं, ते पेड न्यूज करायचे ते नाशिकच्या भाषेत बोलायचं तर ते तोड्या करायचे आणि त्याचा परिणाम असा होता की त्यांना 5,000 रुपयात जाहिरात पण परवडायची. त्यामुळे जाहिरातदार जे होते त्या जाहिरातदारांकडून ते 3,000 रुपयांनी, 4,000 रुपयांनी, 5,000 रुपयांनी जाहिराती घ्यायचे. मला परवडूच शकायचं नाही. मी 12 आणि 15,000 रुपये जाहिरातीला मागायचो. आडगावकर ज्वेलर मला म्हणायचे, अरे 4 चॅनलची मिळून आम्हाला 12 लागत नाही, तुला एकट्याला कशाला देऊ 12. तर जाहिराती मिळायच्या नाहीत. ओके. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. मग यातनं ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही मग हे केलं का, म्हणजे कम्प्लिटली बंदच करून टाकलं ते व्हेंचर? हो, बंदच करावंच लागलं, म्हणजे अशक्य झालं चालवणं. आणि मग सर ह्यातनं परत तुम्ही न्यूज 18ला गेलात. हां. न्यूज 18 मधनं जेव्हा असं काय, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड सांगा किंवा कसं सांगा तुम्हाला वाटेल तसं, की इज देअर एनी प्रेशर ऑन एडिटोरियल डिपार्टमेंट ऑर एडिटोरियल करेस्पॉन्डंट एव्हरी डे? प्रेशर असं नव्हतं. पहिल्यांदा मी CNN IBNचं सुरू केलं, कारण 18 डिसेंबर 2005ला CNN IBN सुरू झालं आणि CNN IBN लॉन्च ज्या बातमीने झालं ती बातमी माझी होती. आपल्या इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमधून प्लेसेंटा कॉर्ड्स जे असतात, गर्भाशयाची नळी, हो, नाळ आपण ज्याला म्हणतो, त्या नाळीचं स्मगलिंग व्हायचं आणि ती नाळ मुंबईला नेल्या जायच्या सगळ्या. आणि त्या नाळीमध्ये 80 ते 100 ml सिरम असतं स्टेम सेलसाठी. ओके. तर ते काढलं जायचं, एक्स्ट्रॅक्ट केलं जायचं. आणि त्यावेळेला 2005 साली स्टेम सेल वगैरे कोणाला माहितीही नव्हतं. तर त्यावेळेला ती बातमी केलेली होती आणि ते सगळं इथून बाहेर एक्सपोर्ट व्हायचं. मुंबईची एक कंपनी होती, ती एक्सपोर्ट करायची. तर ती बातमी होती CNN IBNच्या लॉन्चिंगची. आणि डिसेंबरमध्ये हे झालं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये, त्यावेळेस मी स्ट्रिंगर होतो आणि मी माझ्याच टर्म्सवर काम केलं. काय मी कधीच दुसऱ्या टर्मनं, म्हणजे पहिली शेतकऱ्याची आत्महत्या चांदवडला झाली होती. रेडगाव नावाचं गाव आहे, तिथं 28 वर्षाचा शेतकरी होता, त्याने आत्महत्या केली होती, नाशिकमधली पहिली. तर त्याची बातमी मी पाठवली होती आणि 1-4 दिवसांनी मला राजदीपच्या हाताखाली एक जण होता, त्याचा फोन आला. मला म्हणे की नंदुरबारला काहीतरी 50,000 कोंबड्या मेल्या आहेत, मारल्या आहेत, तर तिकडे जा, बर्ड फ्लू आला आहे. तर म्हटलं मी नाही जाणार. तर म्हणे का बरं? म्हटलं मी एक माणूस मेल्याची बातमी परवा पाठवली होती, ती आधी लावा, मग मी ते कोंबड्या बिंबड्या करायला जाईन. मग ते म्हणे फायनल आहे का तुझं? म्हटलं हो फायनल आहे. मग एक अर्धा पाऊण तासानंतर मला त्याचा फोन आला. मी मुंबई नाक्यालाच होतो. त्यांचा मला फोन आला की TV लाव, पाहून घे बातमी तुझी लागली आहे. मग ती बातमी लागली. आता जाशील? म्हटलं हां आता जाईल. मग मी तिकडे गेलो आणि बर्ड फ्लूच्याच वेळेला मला कळलं की मालेगावमध्ये ब्लास्ट होणार आहेत. हो. हां. तर कारण बर्ड फ्लूचं पण असं झालं होतं की ते जे H1N1चं सर्टिफिकेट मी मागत होतो 2 दिवस, 50 लाख कोंबड्या कलिंग केल्या होत्या एका रात्रीतून. आणि अख्खा पोल्ट्री व्यवसाय मुस्लिम समाजाचा तिथं. तर मी ते सारखं सर्टिफिकेट मागत होतो, लॅबचं सर्टिफिकेट द्या. तर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला सकाळी ते लॅब सर्टिफिकेट दिलं. तर ते लॅब भोपाळची होती. म्हणून मी परत सगळ्या पोल्ट्रीवाल्यांकडे फिरलो की तुमच्यापैकी कोण भोपाळला पाठवतं, कारण आम्ही कोणीच नाही पाठवत. मग त्या पत्त्यावर भोपाळला गेलो तर तिथं लॅबच नव्हती. मग त्या पत्त्यावर लॅबच नव्हती. ते एक बोगस सर्टिफिकेट केलं गेलं होतं, ज्याच्यानी त्या कम्युनिटीचा तिथला संपूर्ण व्यवसाय नष्ट केला गेला मुस्लिम समाजाचा. आणि म्हणजे इकॉनॉमिक टेररिझम नावाचा जो प्रकार आहे तो होता.
आणि तिथून 15 किलोमीटरवरती डांगमध्ये त्या आसिमानंदचा आश्रम, तिथं 15 दिवसापूर्वी त्यांनी शबरी कुंभ घेतला होता. मोदी वगैरे सगळे तिथं आले होते, म्हणून मी तिकडे गेलो. मला संशय आला, कारण भोपाळची लॅब नाहीच आहे तिथं. तिथं गेलो त्यावेळेला मला समजलं की आणखीन मोठं काहीतरी होणार आहे. ओ सो इट वॉज सोर्सेस यू म्हणजे हो. सगळे सोर्सेस तुम्हाला हो. सांगितलं होतं काही वेगळं होणार आहे. आणि मी तिथं हे केले पण होती बातमी की याच्यापेक्षा मोठी घटना काहीतरी लवकरच आसपासच्या परिसरात घडेल. ओके. मग सर, जेव्हा बातम्या देतो आपण, कोणत्याही एडिटोरियल करस्पॉन्डंट जेव्हा वरती एडिटरला देतो, तर बऱ्याचदा बातम्या ह्या छोट्या स्वरूपात दाखवल्या जातात, छोट्या संक्षिप्त ह्याच्यामध्ये येतात. याच्यावरती म्हणजे एव्हरीवन नोज, बट व्हॉट इट इज, हाऊ इट वर्क्स. त्याला मी काय करायचो की पहिल्यांदा महत्त्वाची बातमी असं आपणच इथून सुरू करायचो. आणि डिटेल करतोय पहिल्यांदा हा अँकर व्हॉइस ओव्हर पाठवतो असं म्हणून एक स्क्रिप्ट लिहून द्यायची की अँकरच बोलेल, त्याच्यानंतर व्हिज्युअल सुरू होतील, अँकरच बोलत राहील. तर अँकर व्हिओ असं आम्ही त्याला म्हणत होतो. अँकर व्हिओ पहिल्यांदा पाठवून द्यायचा. त्याच्यानंतर एखाद्या वॉक्स पॉप करायचं तिथल्या लोकांबरोबर काहीतरी, ते एक वॉक्स पॉप पाठवून दिलं. मग ती थोडी आणखीन बातमी पुढे गेली. मग एक पूर्ण पॅकेज पाठवलं, त्यात PTC वगैरे सगळं केलेलं. मग ते सगळं लागायचं. तोपर्यंत आपल्याला जेवढं हवं ते 3 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येऊन गेलेलं असायचं. नुसती बातमी पाठवली तर 45 सेकंद 90 सेकंद ओके. अशी ती कट होऊन जायची. पण तुम्ही तो कोड क्रॅक केला होता म्हणजे? हो हो हो. ते ट्रेनिंगच्याच वेळेला केलं होतं. आमचं ट्रेनिंग झालं होतं मुंबईत. ओके. आणि CNN अटलांटाहून आले होते ट्रेनर्स, आणि ते 3 महिन्याचं ट्रेनिंग घेतलेलं होतं. तर ते ट्रेनिंग घेत असतानाच लक्षात आलं होतं की अरे असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याला हे फॉर्म्स वापरता येतील, आणि मग तसे केले. मग सर, आता जेव्हा आपण बघतो नाही का की जेव्हा कॉम्पिटिशन सुरू असते सगळ्या न्यूज याच्यामध्ये, सगळेजण एक असं हल्ली तयार झालं का चित्र की मी एका XYZ चॅनलवरती ABP माझावरती बातमी बघितली, पण त्याचं व्हेरिफिकेशनसाठी लोक आता यूट्यूबचा वापर सगळ्यात जास्त करायला लागलेत. डू यू फील दॅट? आणि जर का असेल तर माध्यमांनी त्यांची विश्वासार्हता कमी करायला घेतली का? हो, झालीच आहे पूर्णपणाने. म्हणजे विश्वसनीय राहिलेलीच नाही आहेत माध्यमं. आणि या डिटेरिओरेशनला ते जबाबदार आहेत. याचं कारण पहिली गोष्ट अशी की मी आधी म्हणणार होतो असं की तो त्यावेळेला प्रेशर नव्हतं खरंच, असं एडिटोरियल प्रेशर असं अशा प्रकारचं नसायचं. कारण त्यावेळेचा भारत वेगळा होता. 2014 पूर्वीचा हा सगळा काळ, तो भारत वेगळा होता. त्यानंतर हा प्रकार सुरू झाला. आणि काही वेळेला एखादे नोशन, म्हणजे एखाद्या संपादकाची स्वतःची एक काहीतरी प्रिज्युडिस नोशन असते, तर ती कधीतरी लक्षात यायची त्याच्यातून, किंवा प्री डिटर्माइंड असतं. माझं काय मत आहे या विषयाबद्दल हे मी आधी ठरवून घेतलेलं आहे, असंच जर संपादकाचं असेल तर काही वेळेला क्लॅशेस पण झालेले आहेत, कॉन्फ्लिक्ट पण झालेत. पण तरीही दोन्ही बाजूनी रिसेप्टिव्ह होतं. म्हणजे न पटलेलं मत मांडण्याचंही रिपोर्टरला हे होतं, स्वातंत्र्य होतं. आणि संपादकाकडेही ते होतंच, म्हणजे ते असतंच संपादकाकडे. पण नंतर ते गेलं आणि बातमी करणं हे बंद झालं. आता कुठलाही विषय आला तर 4 जण बोलवतात आणि बडवत बसतात डिस्कशन त्याच्या. बरं, आता असा प्रकार झाला आहे की म्हणजे मला आठवतं त्यावेळेला एकदा प्रकार असा झाला होता की काँग्रेसचा प्रवक्ता, राष्ट्रवादीचा प्रवक्ता, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आणि प्रताप आसबे पत्रकार म्हणून, असे 4 जण एका डिस्कशनमध्ये होते. आणि त्या डिस्कशनच्या वेळेला लोकांनी एवढं क्रिटिसाइज केलं होतं की प्रताप आसबे म्हणजे राष्ट्रवादीचा दुसरा प्रवक्ता तुम्ही घेतलाय तिथं. तर असं बोलल्यानंतर प्रताप आसबेंना पॅनलवरती घेणं बंद झालं. नंतर परत कधीही प्रताप आसबे दिसले नाहीत पॅनलवरती. आता तसं होतच नाही. आता भाजपचा पण असतो, अभाविपचा पण असतो, नंतर संघाचा एक कोणतरी प्रवक्ता म्हणून असतो, आणि एक कोणतरी चौथा. हा, बी टीम कसलं, एकच परिवार आहे ना तो. वेगवेगळी असं. पण याच्यामध्ये माध्यम स्वतःची क्रेडिबिलिटी घालवत आहेत हे त्यांना कळत नाही का सर? म्हणजे कळतं तर ते
इम्प्लिमेंट का होताना दिसत का नाहीये? व्हॉट इज हायडिंग दे, म्हणजे काय करतात ते, प्रिव्हेंट का होते त्यांना असं करण्या? कारण वी आर नॉट शेमिंग देम, एव्हरीवन वी ॲज अ व्ह्युअर. मी तुम्हाला सांगतो, नाशिकला ज्या वेळेला त्या सुदर्शन चव्हाणकीची सभा होणार होती, सुदर्शन चॅनलचा सुरेश चव्हाण, माहिती तो. त्यावेळेला मी नाशिकच्या सगळ्या संपादकांकडे गेलो होतो. मी त्यांना म्हटलं होतं, मी स्वतः येऊन तुमच्या तोंडाला काळं फासेन तुम्ही जर बातमी छापली तर. तो काहीतरी विष ओकेल इथं नाशिकचं वातावरण खराब करण्यासाठी, आणि त्याला जर तुम्ही प्रसिद्धी देऊन ते ॲम्प्लिफाय केलं तर मी येईन आणि तुमच्या तोंडाला काळं फासून जाईन तुमच्या ऑफिसमध्ये. हे सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी खरोखर एकही बातमी एकाही वर्तमानपत्रात नव्हती. हे करणं भाग आहे आता. शेवटी आपापली गावं वाचवत गेलो तर तो देश वाचेल. पण आज या पत्रकारांचं उत्तरदायित्व कोणी ठरवतं का? कोणीच नाही ना. त्यांची काय अकाउंटेबिलिटी आहे की नाही? तुम्ही या नाशिकच्या, आजच मी त्या याच्यात बोललो पण आहे, हे जे चालू आहे तमाशा 8-10 दिवसापासून, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा, अहो हा जर बालेकिल्ला असता तर 40 खून झाले असते का? हा बालेकिल्ला नव्हता, ढासळून गेलेला होता, म्हणून इथं 40 खून झाले ना. ते कव्हर अप स्टोरी येते, प्रश्नच नाही. त्यानंतर तुम्ही त्या लोकांना अटक करताय. कायद्याचा बालेकिल्ला असलेल्या गावात गुन्हे घडत नाहीत, एकही घडत नसतं. हा. आणि मग याच्याबद्दल जो पुन्हा दुसरा फार्स सुरू होतो की पोलिसांचे अभिनंदन आणि आभार, कशासाठी? पगार घेतायत ते. म्हणजे मला तर हे समजत नाही. पत्रकारांवरती हल्ला होण्याच्या विरोधामध्ये कायदा करायची मुंबईत भाषा झाली होती. पत्रकारांवर हल्ले झाले नाही पाहिजेत म्हणून वेगळा कायदा करा. मी एकमेव होतो ज्यांनी विरोध केला होता. मी म्हटलं, मी स्पेशल सिटीजन नाही, मला 2 मतं देण्याचा अधिकार नाही आहे, एकच मत देण्याचा अधिकार आहे. हल्ला कोणावरच होऊ नये. आणि हा माझा प्रोफेशनल हजार्ड आहे. ट्रॅफिक पोलीस तक्रार करू शकतो का की त्याला उन्हात उभं राहावं लागतं, पावसात उभं राहावं लागतं? तो त्याचा प्रोफेशनल हजार्ड आहे. मी धोका पत्करावा लागेल मला, हा माझा प्रोफेशनल हजार्ड आहे. येस. मला स्पेशल सिटीजन म्हणून वागवू नका. तर या पत्रकारांना उत्तरदायित्व कोण ठरवणार? यांना कोण जाब विचारणार? हे नागरिकांनीच विचारलं पाहिजे. प्रत्येक संपादकाच्या ऑफिसात जाऊन विचारलं पाहिजे की ही द्वेषपूर्ण बातमी तुम्ही का छापली? मी 2 आत्ता भाग पण केले होते. आत्ता ते शेतकऱ्यांसाठी मदत ज्यावेळेला जाहीर केली मराठवाड्यातल्या, दिव्य मराठीमधली मथळा असा होता की देवाभाऊंकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट. मी व्हिडिओ अक्षरशः असा केला होता की ज्यांच्या संपादकाला लाज नाही वाटत का? हा तुमचा भाऊ आहे, त्याला जे नॅरेटिव्ह सेट करायचं आहे लाडक्या बहिणींसाठी देवाभाऊ आहे, हे तुम्ही मदत करताय. तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणा ना, आणि दिवाळीची भेट काय? मग दरवर्षी दे. भेट काय? आमच्याच टॅक्सपेयरच्या पैशातून तू देतो, घरून देतोय. भावाची मदत काय सांगतो? एक्झॅक्टली. हा जो प्रकार व्हायला लागलेला आहे, किंवा आता मध्ये कुठल्या चॅनलचं पण आपण केलं होतं की त्यांनी काय अशी एक बातमी दिली. हे यांना जाऊन नेमिंग अँड शेमिंग करावं लागेल. पण सर असं म्हणतात की न्यूज, जेव्हा एक न्यूज चॅनल रन होतं तर तेव्हा बरेचदा त्यांना बातमी चालवायची असते आणि म्हणून ते कंटिन्युअस तुम्हाला लेटेस्ट अपडेट वगैरे देत असतात, त्यांच्याकडे कंटेंट क्रायसिस होऊ नये. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की रिसर्च बेस्ड जर्नलिझम हे आता हरवलेलं आहे सगळ्या? पूर्णपणे. अगदी रेअरली एखादा कोणीतरी काहीतरी करतो, त्यालाही कितपत हे मिळतं माहीत नाही म्हणजे याच्यात. पण आता तुम्ही बघा, याच्यामध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे. मराठवाड्यामध्ये जे झालेलं आहे, आम्ही त्यावेळेला तिकडे जाऊन पण आलो. मराठवाड्यामध्ये हाहाकार झालेला आहे की जमीनच्या जमीन खरवडून गेली, मातीच उरलेली नाही तिथे. आणि तो म्हणजे प्राण, डोळ्यामध्ये प्राणच नाहीये अशा नजरेने तो पाहतोय तिथं. आणि त्याला तुम्ही सांगताय की तुला 17,000 रुपये देतो. काय करेल 17,000 रुपयात? आणि 3 लाख रुपये रोजगार हमी योजनेमार्फत पुन्हा तिथं माती आणून हे करण्यासाठी, म्हणजे पुन्हा गाळ आणायला लागेल त्याला. आता हे पूर्ण शासकीय इच्छाशक्तीवरती आहे ना,
की त्या तहसीलदारांनी त्या ठिकाणी गाळ आणून टाकण्यासाठी रोजगार हमी योजना मंजूर केली पाहिजे तिथल्या. मग पुन्हा त्याचे आणि त्या शेतकऱ्याचे आणि तहसीलदाराचे संबंध कसे आहेत याच्यावरती राहणार. पुन्हा तो गाळ धरणामधून काढण्यासाठी आता नुकताच पावसाळा संपलाय, ते पाणी कमी व्हायला लागेल. म्हणजे अजून 6 महिने तर गाळ काढणारच नाहीत, कमीत कमी 6 महिन्यानंतर गाळ काढायचा आणि तो 66,000 शेतकऱ्यांना पुरवायचा. खरवडून गेलेले शेतकरी 66,000 आहेत. बापरे. 66,000 शेतकऱ्यांना पुरवायचा आणि मग तो लेवल करायचा तिथे नेऊन. यात 2-2.5 वर्ष जातील कमीत कमी. तो 3 वर्ष जगेल कसा, त्याच्याबद्दल काही आहे का? काही नाही. आता याच्यावरती एक अप्रतिम रिपोर्टाज होऊ शकतो. एक तरी चॅनल सांगतोय का करायला? मी छोट्या छोट्या बातम्यांसाठी रिपोर्टाज केलेले आहेत, डॉक्युमेंटरीज केलेल्या आहेत IBNला असताना, ज्याला रामनाथ गोयंका अवॉर्ड मिळाली. येस. मग सर आता असं म्हणायचं नाही का की जर का पत्रकार तेव्हा लेखणी घेऊनच असायचा, असं म्हणायचे की जेव्हा पत्रकाराला कोणत्याही डिजिटल टेक्नॉलॉजीज वगैरे मिळतील तर अजून तो काही भव्य दिव्य करू शकतो. तर तुम्हाला असं वाटतं की जर्नलिस्ट आर युझिंग देअर काय त्याला टूल्स व्हेरी इफेक्टिव्हली? नाही, दे आर नॉट युझिंग. नॉट ॲट ऑल. नाही, नॉट ॲट ऑल असं मी नाही म्हणणार, पण दे आर नॉट युझिंग. म्हणजे आता आमच्या वेळेला ओबी व्हॅन शिवाय लाईव्ह नाही करता यायचं. आता तुम्हाला मोबाईलवर नाही करता येते. आता तुम्हाला लाईव्ह करता येतं. का मोबाईल घेऊन तुम्ही त्या सगळ्या खरवडलेल्या जमिनींवर फिरत नाही? संजय राठोड हा भारतीय जनता पक्षाचा मंत्री आहे आता. येस. संजय राठोडच्या सख्ख्या आतेभावानी शेतामध्ये झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सख्खा आतेभाऊ. कारण त्याच्या खरवडलेल्या जमिनीवरती पंचनामा करायला कोणी आलंच नाही, खरडून गेलेल्या जमिनीवर. का तिथं उभं राहून सरकारला जाब विचारू शकत नाही की हे असं कसं घडतंय? 66,000 शाळा 10-11 वर्षात गेल्या महाराष्ट्रातल्या बंद झाल्या पटसंख्येच्या नावाखाली, की पटसंख्या कमी असून सुद्धा जर शाळा चालू ठेवली तर 2,000 कोटी रुपयाचा खर्च येईल. आणि त्यांचा नियम आता काय, पटसंख्येचा 60, एका वर्गात 60 जण पाहिजे मिनिमम. तर त्या अख्ख्या शाळेत मिळून 100 तर मुलं असतील. तुम्ही 66 लाख मुलांना शिक्षणापासून वंचित केलं 2,000 कोटी रुपयासाठी. माझ्याकडे नाशिकला तुम्ही कुंभमेळ्यामध्ये 10,000 कोटी खर्च करणार आहे. प्रायोरिटी काय आहे सरकारच्या? याच्यावरती का कोणी पत्रकार रिपोर्ट करायला जात नाही, फिरत नाही? पण माध्यमांची क्रेडिबिलिटी जेव्हा असते इथे, सो जेव्हा आपण 4 चॅनल बघितले की आपल्याला वाटतं की नाही हा थोडासा बरोबर देतोय माहिती, आणि लगेच त्याची थोड्या वेळाने बातमी ही क्रेडिबिलिटीची सगळे तो चिंधड्या करतो सगळ्या. सर, माध्यमांनी क्रेडिबिलिटी जपण्यासाठी म्हणजे जर का आता तुम्ही पण एका बेचेता ओनर आहात, एडिटर आहात, सगळं आहात, तुम्हाला सगळ्यात मेन काय वाटतं की क्रेडिबिलिटी जपणं एवढं महत्त्वाचं आहे का त्यांची व्ह्यूअरशिप असणं एवढं महत्त्वाचं आहे? कारण की आजकाल सगळेजण रॅट रेस सारखे सगळेजण एक मागे लागलेत त्या व्ह्यूअरशिपच्या. जर का व्ह्यूअरशिप असेल तरच आपण टिकू शकतो. सो समवेअर ह्या गोष्टी जेव्हा खरे सांगायला लागले तर व्ह्यूअरशिप जेव्हा म्हणणे की आम्हाला कोड क्रॅक करायला लागला तुम्हाला अल्गोरिदम, सो नॉट इज एव्हरीवन्स कप ऑफ टी. सो हा, त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे लोकांना काय सांगाल, जसे नवीन अपकमिंग लोक आहेत त्यांना तुम्ही काय? मी सांगतो, मी माध्यमांची क्रेडिबिलिटी कमी झालेली आहे, माध्यमांचा TRP कमी झालेला आहे. त्यांच्यामध्ये TRP नंबर 1, 2, 3, 4 असतो, पण त्यांचे नंबर ऑफ व्ह्युअर्स कोणी पाहिले का? ते तर अजूनही सांगत आहे की आमचे एवढे व्ह्युअर्स आहेत म्हणून. नाही, व्ह्युअरशिप, त्यांचा व्ह्यू टाईम आणि त्याच्यावरती विश्वास किती लोकांचा आहे. माझ्या चॅनलवर लोक कमेंट करू शकतात, टेलिव्हिजन चॅनलला काय कमेंट करतील? नाही करू शकत. ते लाईव्हच्या वेळेस चालू असतं, कोणी आलं की हे करतात नाही का की आले आता ह्या त्या कोण ते निवडतात ते माहिती आहे मला. म्हणजे इकडे आउटपुट डिपार्टमेंट असतं, इकडे इनपुट असतं. इनपुटवालाच कोणीतरी टाईप करून टाकत असतो, तिकडून तो आउटपुटवाला घेत असतो. इतकं न्यूज चॅनलला चालतं. खऱ्या नागरिकांच्या कमेंट फार कमी असतात, 10% पण नसतात. इनपुटमधूनच पाठवल्या जातात ओके कमेंट ज्या येतात चॅनलवाल्यांकडे. तर त्यामुळे तो भाग नाहीये. पण आता प्रशांत कदम आहे, त्याच्यानंतर रवींद्र पोखरकर आहे, म्हणजे आम्ही मराठीत करणाऱ्यातला फक्त मी सांगतोय, किंवा मुक्ता कदम आहे. आमचे चौघांची मिळून 20 कोटीपेक्षा जास्त व्ह्युअर्स आहेत.
20 कोटीपेक्षा जास्त, महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त येस सर. त्याला व्ह्यूज आहेत. याचा अर्थ, आणि हे आम्हाला मिळालेच नसते ना जर का चॅनलवरती विश्वास असता तर, कशाला लोक अल्टरनेट ऑप्शन्सकडे गेले असते. मग लोक सध्याचे चॅनल बघतात ते एंटरटेनमेंट म्हणून बघतात, ते नॉट फॉर सिरियस जर्नलिझम. नाही, ते बघत असतील, एंटरटेनमेंटच या अर्थाने बघत असतील असं मी नाही म्हणणार, पण विश्वास ठेवतात का ते म्हणतात त्याच्यावर. या टेलिव्हिजन चॅनल सोडूनच देवेंद्र फडणवीस सांगत होता ना, सातबारा करू कोरा 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 विधानसभा निवडणुकींच्या वेळेला. कुठं केला? आता कसा विश्वास ठेवतील सर? आणि 2014च्या अगोदर असा एक ट्रेंड होता की ट्रायल बाय मीडिया होतं. म्हणजे अण्णा हजारेंच्या वेळेस लिटरली जखडून ठेवलं होतं सरकारला मीडियाने. आता कोणत्या माध्यमांची आहे का अशी कॅपॅसिटी की ते ट्रायल बाय मीडिया करू शकतात? आणि जर का मनात आणलं तर होऊ शकतं का माध्यमांच्या? आता कसं होतंय, आता दिशा सॅलियनची ट्रायल बाय मीडिया झाली बरं. येस. आता क्लोजर रिपोर्ट पण आला, शाहरुख खानच्या मुलाचं झालं. शाहरुख खानच्या मुलाचं झालं. यांच्यापैकी कोणी माफी मागितली का त्या दिशा सॅलियनची जाऊन? सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीमध्ये दिशा सॅलियनची मीडिया ट्रायल झाली की नाही? पोस्टमनचे कपडे घालून पत्रकार आतमध्ये गेला तिच्या बिल्डिंगमध्ये, पोस्टमनचे ड्रेस घालून, की तिच्या बिल्डिंगमध्ये एंट्री मिळाली पाहिजे म्हणून. इतकं त्यांना हॅरॅस केलं त्यावेळेला. आता क्लोजर रिपोर्ट आला आणि तिचा काही संबंधच नाही अख्ख्या ह्याच्यामध्ये. हे सगळं समोर आल्यानंतर आता जातात का ती माध्यमं? म्हणजे आता कोणाच्या हे होतात? आताच्या मीडिया ट्रायल्स या अपोजिशन पार्टीतल्या कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी होतात. मुळात पत्रकारितेचा जो आत्मा आहे की टॉकिंग ट्रूथ टू द पॉवर, सत्तेला प्रश्न विचारणं, हे बंद आहे ना पूर्णतः. त्यामुळे आता मीडिया ट्रायल होतात ते यांच्या होतात. त्या अमरनाथ यात्रेमध्ये 4 हिंदूंचा गोळ्या मारल्या कोणी, तर राहुल गांधी क्या कर रहे? अरे राहुल गांधीचा काय संबंध? सरकार त्याचं नाहीच आहे. या सगळ्या हा खूप म्हणजे हा पॅराडाईम शिफ्ट झालाय. मी खरोखर सांगतो, 2014 पर्यंत एक असा समज होता की विरोधी पक्षाचे आरोप किती का लाफेबल असो, पण त्यांना स्पेस दिली पाहिजे, कारण तो त्यांचा राईट आहे. विरोधी पक्षाला स्पेस मिळाली पाहिजे माध्यमांमध्ये, तो त्यांचा लेजिटिमेट राईट आहे असं मानलं जायचं. आता विरोधी पक्षालाच टार्गेट केलं पाहिजे, हा आपला लेजिटिमेट राईट आहे असं म्हटलं जातं. पण सध्या कोविड बद्दल सरकारला कोणी प्रश्न विचारले नाहीत. एक पत्रकारने अख्ख्या देशात ज्यांनी या टाळ्या वाजवणं थाळ्या वाजवण्याचं सायंटिफिक रॅशनल मागितलं पंतप्रधानाकडे किंवा त्याच्या कुठल्याही टॉम डिक अँड हॅरीकडे? अरे एक वैद्यकीय आपत्ती आलेली आहे आणि तुम्हाला जे सांगितलं जातंय करायला ते आणखीनच भलतं काहीतरी आहे, टँजंट कम्प्लिटली. हे LICचं आता ते 34,000 कोटी रुपये टाकले. LICचे 1,68,00,000 रुपये 1957 साली स्टॉक मार्केट बंद असल्याच्या दिवशी एका प्रायव्हेट कंपनीचे शेअर्स घेतले LICने. ते सगळं स्कॅम संसदेमध्ये उपस्थित केलं फिरोज गांधींनी, राहुल गांधीचे आजोबा. त्यांनी ते प्रकरण बाहेर काढलं. ते प्रकरण बाहेर काढल्यानंतर त्याच्यावर चौकशी लावली गेली आणि भारताच्या अर्थमंत्री, LICचा चेअरमन आणि संपूर्ण त्यांचं सल्लागार मंडळ या सर्वांना राजीनामे द्यायला लागले. T. कृष्णमाचारी अर्थमंत्री होते, त्यांचं राजकीय करिअर संपलं त्या ह्याच्यात. आता सेम केस आहे ना, की खाजगी कंपनीमध्ये तुम्ही पैसे का गुंतवले, हा प्रश्न त्यावेळेला विचारला होता. तिथे फिरोज गांधींनी विचारला होता. आज गौतम अदानीच्या कंपनीमध्ये तुम्ही का पैसे गुंतवले यावरून या देशाचा अर्थमंत्री राजीनामा देईल? सर पण सेम हॅपन विथ माधवीपुरी बुच ऑल्सो. एक्झॅक्टली. आणि ही त्या पॉलिटिकल सिस्टीमची आन्सरेबिलिटी ही कोणी तयार करायची? ती अकाउंटेबिलिटी कोणी क्रिएट करायची? माध्यमांनी करायची. माध्यमं जर विचारणारच नसतील त्याला. आता आजचे दिव्य मराठीतली बातमी आहे की
अमेरिकेतल्या वेगवेगळ्या हेज फंड आणि इन्शुरन्स फंडनी पण अदानीकडे पैसे घेतलेत, अदानीमध्ये पैसे गुंतवलेत, यांनी इतके गुंतवलेत, अरे त्यांनी किती गुंतवलेत हा कोणी प्रश्नच विचारत नाहीये. LICचे का गुंतवले? इंडियन पीपल. हा, जे माझ्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी पैसे होते ते त्याच्या सुरक्षिततेसाठी का दिले? हा सिंपल प्रश्न आहे. आणि त्यातले 3 काढल्या मी, त्या विनोद अदानीच्या 4 कंपन्या आहेत, Shell त्याची company. मला डिटेल्स आलेत Okay. की ते जे अमेरिकेतले गुंतवलेले म्हणतायत ते ऍक्च्युअली विनोद अदानीच आहे. सर, जेव्हा तुम्ही आता न्यूज 18 मध्ये होतात आणि तुम्ही पण आता तुमच्या EG न्यूज साठी वेदमध्ये होते, सगळ्यात पहिले सुरुवात जेव्हा होते तेव्हा एक एडिटोरियल मीट असते आणि एडिटोरियल मीट मध्ये आजचा अजेंडा काय, आज काय वाजवायचं असं ठरतं, बरोबर? म्हणजे तोच हे असतं ना की आज कोणाला आपण व्हॉट वी आर सेलिंग टुडे. सर, आजचं जर का तुम्ही जर्नलिझम बघितलं, व्हॉट मीडिया इज सेलिंग टुडे? नाही, खरं सांगू मी, बातमी विकायची नसते. म्हणजे आमच्या वेळेला आदल्या दिवशी असं होतं की आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी डे प्लॅन द्यायचा, उद्या मी काय करणार आहे हा डे प्लॅन सबमिट करायचा. त्याच्यावरती सकाळी 8 वाजता दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्स कॉल व्हायचा की असं असं आहे, असं असं आहे, हे करणार आहे, त्यात ॲडिशनल काही हवं असेल तर आम्हाला असाइनमेंटकडून सांगितलं जायचं की हे कर, पण हे पण कर, असं आधी असायचं. आणि त्यातली मग त्या डे प्लॅनप्रमाणे संपादक ठरवायचा की मॉर्निंग ड्रायव्हर बातमी कुठली, आफ्टरनून ड्रायव्हर बातमी कुठली आणि डे ड्रायव्हरची बातमी कुठली, ही कुठली बातमी आहे जी दिवसभर चालेल, ते आलेल्या डे प्लॅनमधून ठरवलं जायचं. ओके. पूर्ण महाराष्ट्रातल्या रिपोर्टर्सकडून आल्यानंतर तर मी उत्तर महाराष्ट्रासाठी द्यायचो. तर अशा पद्धतीने डे प्लॅन्स तयार व्हायचे. आता असं होतं, आता एडिटरला कोणीतरी सांगतं अज्ञात की उद्या तुम्ही ही वाजवायची आहे बातमी, मग ते एडिटर खाली सांगतो की उद्या ही या पद्धतीने वाजवायची आहे बातमी, आणि मग त्या पद्धतीने ती बातमी वाजत राहते. तर आता ते सेल करतात. आधी बातम्या सेल नाही केल्या जायच्या. म्हणजे 2G स्पेक्ट्रम असेल, 3G असेल, कोल घोटाळा असेल, CWG असेल, सगळ्या बातम्या होत होत्या. अगदी म्हणजे मी सांगतो, मी इरिगेशन स्कॅम महाराष्ट्रातलं ही मी प्रिंटला असताना ब्रेक केलेली बातमी आहे. माझ्यानंतर 2 महिन्यांनी चॅनल्सवरती ती बातमी आली. सर्वात पहिल्यांदा मी ती केलेली होती. ओके. प्रिंटसाठी. तर हे आम्ही करतच होतो. पण जर तुम्ही पॅराडाईम शिफ्टच जर एडिटोरियल रोलमध्ये आला असेल आणि आता असे अज्ञात लोकच सांगणार तुम्हाला असतील की हे असं चालवायचं आणि उद्या असं असं वाजवायचं. काय झालं ते नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाचं? नाशिकमधल्या एकाही पत्रकाराची हिंमत नाही झाली हॉटेलचं नाव सांगायची. So there are few media people also involved in it. ॲब्सोल्युटली. So how it will come out? एकही नाही का पण, कारण यू आर ऑल हँड इन ग्लोव्स. मी त्यातले खूप ऑफ द रेकॉर्ड किस्से पण सांगेन. बरेचसे संपादकांनी त्याच्या बाजूने संपादकीय लिहिलेले. हो, माहिती आहे ना. मग सर, मग लोकांसमोर जेव्हा भूमिका संपादक म्हणून मांडतो, तेच मी म्हणतोय की माध्यम मीडियांनी जी अकाउंटेबिलिटी क्रिएट करायची ती मीडिया करतच नाही. उलटा मीडिया त्यांना डिफेंड करायला जातोय. पण आता अगोदर असं होतं की सगळ्यात टॉप दिल्ली लेवल किंवा सेंट्रल लेवलचे लोक होते की ते बऱ्यापैकी असे म्हणायचे की थोडीफार न्यूज इकडे तिकडे होते. नाव इट इज अ स्ट्रेंजर्स ऑल्सो आर द पार्ट ऑफ इट नाउ डेज. हो. स्ट्रेंजर्स म्हणजे असे आहे बघा, मी स्ट्रेंजर्सला फार कमी दोष देईन, कारण मी स्ट्रेंजर्स पण हँडल केलेले आहेत. यू वर. मी सुरुवातीला होतोच. येस सर. त्यानंतर माझ्या हाताखाली स्ट्रेंजर्स होते पूर्ण उत्तर महाराष्ट्रातले. तर म्हणजे मी किती प्रामाणिकपणे करू शकतो स्ट्रेंजर काम हे पण मी पाहिलेलं आहे. म्हणजे त्याला अहमदनगरमध्ये मधला स्ट्रिंगर होता, त्याला विखे पाटलांनी वाईट टाकलं होतं की त्याच्या मुलांना वर्गात बसू द्यायचे नाहीत, त्याला गावात कोणी भाजीपाला विकायचं नाही, कोणीही दूध द्यायचं नाही, कोणी राशन द्यायचं नाही, कोणीच नाही. तो 34 किलोमीटर अंतरावर जायचा
दूध आणायला आणि भाजीपाला आणायला 34 किलोमीटर रोज. आणि शेवटी लोकल डायनॅमिक्स जे आहेत त्या स्ट्रिंजरवरती लोकल पॉलिटिशियन्स, लोकल गुंड यांचं प्रचंड प्रेशर असतं. मुंबईतला पत्रकार त्या मानाने खूप सुरक्षित आहे, नाशिकमधला, शहरातला. त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात तर तो प्रामाणिकपणे काम करेल. सर मग आता जेव्हा शेवटाकडे आपण जेव्हा येतो तर असं म्हणतात नाही का की मॉरल कधी पण चांगलं असलं पाहिजे, मॉरल ऑफ द स्टोरी कधी पण चांगली असली पाहिजे. तसं आमच्या आता PhD मध्ये पण आहे की मॉरल चांगलंच असलं पाहिजे. तर एंड नोटला जेव्हा आपण येतो तर तेव्हा व्हॉट आर द फ्युचर प्लॅन्स तुम्ही जे सांगाल की पत्रकारांनी इम्प्लिमेंट केले पाहिजे, माध्यमांनी केले पाहिजे असं तुमच्या नजरेत ना का, नॉट नेसेसरी, बट काय ज्या गोष्टी आहेत जे पत्रकार चुकतात ते माध्यमं चुकतात आणि टेक्नॉलॉजिकली किती कोडी साऊंड असलं पाहिजे ह्याच्यावर फक्त तुम्ही एक सांगा. नाही, टेक्नॉलॉजिकली खूप साऊंड असलं पाहिजे. आता तर इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे की तुमच्याकडे आता AI आहे, तुमच्याकडे गुगल तर होतच समजा, पण कुठलीही गोष्ट व्हेरीफाय तुम्ही करू शकता ही खरी आहे का. म्हणजे आता ऑर्गनायझर नावाचा पेपर आहे, ओके, RSSचं माउथपीस म्हटला जातो. ऑर्गनायझर हे जगातलं एकमेव वर्तमानपत्र ज्यांनी अशी बातमी दिली की नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट CIAने रचला होता आणि ते रशियाला समजलं, रशियाच्या इंटेलिजन्सला समजलं, म्हणून रशियन इंटेलिजन्स एजन्सीनी पुतीन बरोबर रशियन इंटेलिजन्स एजन्सीनी ज्याला मारण्यासाठी पाठवलं होतं त्याला ढाक्यामध्ये मारलं. ही काल ऑर्गनायझरनी दिलेली, जगातला एकमेव पेपरनी दिलेली बातमी आहे. ही रशियानी पण दिलेली नाही तिथं. पण आता अशी बातमी आल्यानंतर 1 सेकंदामध्ये ग्रोकनी व्हेरीफाय केली की ही खोटी बातमी आहे. आता बातमी खरी आहे का खोटी आहे हे व्हेरीफाय करायला तुमच्याकडे AI उपलब्ध आहे. आम्ही असं म्हणायचो की मी तो कोर्सच तयार केलाय की सेकंडरी सोर्स, टर्शरी सोर्स कडून व्हेरीफाय करा. 3 जणांकडून व्हेरीफाय झाली तरच ते कोट वापरा. तुम्ही कसे करतात? तुम्ही ग्रोक वापरतात? आता कधी कधी वापरतो ग्रोक. तर तुमचे पर्सनल कॉन्टॅक्ट इनफ? नाही, पर्सनल कॉन्टॅक्ट तर आहेतच शेवटी, कारण ग्रोक ग्रे मधलं उत्तर देत नाही, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये देतो. तर त्यावेळेला आपले पर्सनल कॉन्टॅक्ट्स उपयोगी पडतात की मग तो ॲटलिस्ट तो हे सांगतो की एक जण मारला गेलाय ढाक्यामध्ये कोणीतरी, पण त्याचा आणि अमेरिकेचा दूरदूरचा संबंध असाचं काही कारण नाही. ओके. बस सर, आता याच्यामध्ये एंडला आपण जेव्हा येतो तेव्हा काय सांगाल की फायनान्शियली साऊंड असणं जरा माध्यमांचा हल्ली तक तुम्हाला वाटते का की इज इट पॉसिबल वेन यू डू अ क्लिअर अँड काय झाला लॉयल जर्नलिझम, त्यावेळेस माध्यम त्याला पैसा छापू पुन्हा शकतात ते सांगतात. नाही, माझं म्हणणं पैसा छापणं हा फार मोठा प्रकार झाला, कारण की तुमच्या गरजा भागतील, तुम्ही सन्मानाने प्रतिष्ठेने जगू शकाल इतके तरी पैसे मिळाले पाहिजेत आणि ते लेजिटिमेट मार्गाने मिळाले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त मदत हा आपला समाजच करू शकतो. लोकांनीच पाठबळ द्यावं लागेल अशा गोष्टींना. आमच्यासारख्यांना UPI ID कार्ड टाकायला लागतो चॅनलवरती मदत करा म्हणून, कारण त्या यूट्यूबच्या रेव्हेन्यूतून नाहीच भागत. यूट्यूबकडून 30-35-40 हजार रुपये मिळणार असतील तर चालवायचं कसं हा प्रश्न आहेच आहे ना. झाले 2-2.5 वर्ष काढली लॉसमध्ये, यापुढे नाही शक्य होणार. तर त्यावेळेला लोकांनी उभं राहायला पाहिजे. आणि पत्रकाराची ही म्हणजे पत्रकाराची काही नागरिकांसाठी म्हणून जी कॉन्स्टिट्युशनल ड्युटीज आहेत त्या सर्वात पहिले पत्रकारांनी अवलंबायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही मगाशी म्हटलात ना की माध्यम आता काय विकतायत, तर ते आता फक्त द्वेष विकतायत, हेटेड, फक्त द्वेष विकतायत. तो जातींसाठी असेल, धर्मांसाठी असेल, तो आणखीन कुठल्या वेगवेगळ्या विरोधी पक्षांसाठी असेल, त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांसाठीचा द्वेष असेल, ते फक्त द्वेष विकतायत. तर कम्युनल हार्मोनी टिकली पाहिजे, सायंटिफिक रॅशनल वाढलं पाहिजे. मग एक गंमत म्हणून तुम्ही तो एक कोणतरी भाजपचा काय मंत्री आहे का पदाधिकारी आहे राजस्थानचा, तो म्हणतो की सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. आणि ही बातमी परत परत दाखवली जाते. आणि मग ते बघितल्यानंतर लोक हातोडे घेऊन ते 2 किलोमीटर परिसरामध्ये लावलेले सोलर पॅनल फुटतात फिरतात. 2 किलोमीटर स्ट्रेच मधली सोलर पॅनल्स फोडली.
अशा बिंडोक समाजात न्यायचं आहे का आपल्याला? हे बातमी दाखवली कोणीतरी वारंवार, त्याचा हा परिणाम झालेला आहे ना. मग ही सायंटिफिक रॅशनल वाढवणं ही जबाबदारी आहे की नाही माध्यमांची? पण सर आता जेव्हा तुम्ही बघतात नाही का की द कंडिशन ऑफ मीडिया इज राईट नाव, म्हणजे आपण सध्या आहोत त्याच्यामध्ये, तुम्हाला असं वाटतं का की नवीन मुलं ज्या मीडियामध्ये येतील काही दिवसांनी, किंवा ते नवीन हे जर्नलिझम एका ट्रेंड नाही, व्हायला पडतील असं वेगळं काही असं वाटतं तुम्हाला असं बघितल्यावर? सांगू, जर्नलिझमच्या कॉलेजेसमध्ये हा. पर्पज ऑफ जर्नलिझम शिकवतात की नाही हीच शंका आहे. मी जर्नलिझम काही शिकलेलो नाही नाहीये. टेक्निकली, पण मी जर्नलिझममध्ये का येतोय हे पहिले मला माहीत हवं. मग त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज आहेत का? त्या व्हॅल्यूजसाठी मी येतोय का? हा त्याला फक्त आय कार्ड हवं असेल आणि टोलनाक्यावर दाखवायचं एवढ्याचसाठी असेल तर त्याला काही अर्थ नाही आहे ना. अशा पोरांनी जर्नलिझममध्ये येण्यात काहीच उपयोग नाही आहे. आणि ही खूप वाईट, मला त्याच्यानंतर खूप ठिकाणी लेक्चर्सला बोलवतात. मी अगदी कोलंबिया युनिव्हर्सिटी, बॉस्टन युनिव्हर्सिटी यांनी पण मला त्यांच्याकडे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम शिकवायला बोलावलं. इथं औरंगाबादला MGM कॉलेजनी बोलवतात. हो. त्यांच्या इथं मी बोर्डवर असं लिहिलं, रॅशनॅलिटी इन जर्नलिझम. तर एका मुलाने मला आणि मास्कॉम मास्टर्स करणारा मुलगा क्लास, त्यांनी मला विचारलं की रॅशनॅलिटी म्हणजे काय? तुम्ही म्हटलं विवेक. तर म्हणे विवेक म्हणजे काय? म्हणजे विचार करा कुठून सुरुवात करायला पाहिजे. खूप बेसिक किती बेसिक्स पासून सुरुवात करायची? अबकडे पासून करायला लागेल. मी त्याला ती लिंचिंगची एक बातमी होती, त्याला मी म्हटलं की या माणसाला का बरं मारलं? तर म्हणे त्याच्याकडे बीफ होतं. म्हटलं मग? तर म्हणे नाही, बीफ ठेवणं बरोबर नाही. म्हटलं का बरं नाही? गाय आपली आई असते. म्हटलं मला नाही वाटत गायला मी आई नाही मानत. म्हटलं तुला का बरं आई वाटते? तर म्हणे कारण गाय आपल्याला दूध देते. म्हटलं मग विवेक असं सांगतो की गाय नाही आपल्याला दूध देत, आपण गायचं दूध काढून घेतो. ती काय व्हॉलेंटरी येऊन दारामध्ये दूध ओतून जाते का? नाही ना, तुम्ही काढून घेता. ज्या माणसाला पहिल्यांदा ही आयडिया कळली काढायची, त्याला क्षणभर खंत वाटली की त्या वासराच्या हक्काचं दूध मी काढून घेतलंय. मग त्याच्यातला टिपिकल भारतीय पुरुष मानसिकता जागी झाली आणि त्याने तिला आई म्हणून टाकलं. आणि आता आईच्या तक्रार करायची नाही, दुःख सहन करायचं, त्याग करायचा. मग कोणी? तर आईनी. मग तिला एकदा आई म्हणून टाकलं की मला वाटणाऱ्या लाजेमधून मी मोकळा. आणि मग तो निर्लज्जांची फौज उभी करत गेला. म्हटलं ती तुझ्यापर्यंत आली. तो प्रश्न पाडू दे ना स्वतःला की का हिला आई म्हणायचं? कोणतरी सांगतंय म्हणून हे पडले पाहिजेत की नाही प्रश्न. आणि हे पुन्हा कसं होतं, हे अपब्रिंगिंग मधला भाग आहे. कुटुंब व्यवस्थांमध्ये जर मुलांना प्रश्न विचारले दिले जाऊ नसतील की सांगतायत ना बाबा ऐक चुपचाप, सांगते ना आई, प्रश्न नाही विचारायचा, किंवा शाळेत, तर तो क्रिटिकल विचारच करणार नाही कधी आयुष्यात. हा खूप महत्वाचा भाग आहे. माझे आजोबा मला असं सांगायचे की 92 वर्षाचे होते त्यावेळेला. ते मला सांगायचे की मी 8 वर्षाचा होतो त्यावेळेला मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत. अजूनही 33 कोटीच आहेत. त्यांनी 8 वर्षाचे असताना ऐकलेलं 33 कोटी आहेत आणि ते 92 असताना पण 33 कोटीच आहेत. सर आणि एक असं आहे की म्हणजे आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे हा, माझ्या PhD रिलेटेड नाहीये, पण आता रॅशनॅलिटीवरती आलोय म्हणून विचारतो. एथिस्ट का कसे काय झाले तुम्ही? म्हणजे व्हॉट मेक्स यू सो रॅशनल की तुम्हाला एथिझम कडेच जावं लागलं, किंवा असा मधला मार्ग तुम्ही कोणताच स्वीकारला नाही? नाही, मधला कुठला मार्ग आहे? काय काय अग्नॉस्टिक असतात नाही का, की आहे की नाही मला माहित नाही, पण आहे. नाही, माझं मी आता देव आणि धर्म या नावाने ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याच्या कम्प्लिटली विपरीत घडायला लागलं. ज्या ठिकाणी तुम्ही देव आहे असं म्हणता, त्याची प्राणप्रतिष्ठा केली आहे म्हणता, त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जेव्हा बलात्कार व्हायला लागले आसिफासारख्या मुलीचे 15 दिवस, आणि त्यातला एक आरोपी हरियाणामध्ये फोन करून सांगतो जम्मूहून की अशी अशी मुलगी आहे
आणि तो हरियाणातला म्हणतो की मी येईपर्यंत तिला जिवंत ठेवा, आणि मग तो 48 तासांनी हरियाणाहून तिथं पोहोचतो आणि मग तो करतो आणि मग तिच्या डोक्यात दगड घालून मारलं जातं. देव आहे असं काही चिन्ह दिसत नाही ना. देव असतात तर मोदी पंतप्रधानच झाला नसता. शक्यच नाही ना. जो एका समुदायातली लोक दंगलीमध्ये मारली गेल्याबद्दल तो टायर खालती कुत्र्याचं पिल्लू येतच असं म्हणतो. बट ही कॉल हिमसेल्फ ॲज अ गॉड. ते तो गॉड नाही म्हणत, तो पण नॉन बायोलॉजिकल म्हणतो, अमानवी. येस. अमानवी म्हणजे देव नाही. बरं सर, एक सगळं आपण एंड त्याच्या आधी टेक्नॉलॉजी वाईज आणि ऑथेंटिसिटी वाईज जर्नलिझमचं फ्युचर तुम्ही काय बघता ते आता? एक टेक्नॉलॉजी वाईज सांगा आणि एक क्रेडिबिलिटीचे सोर्सेस सांगा. टेक्नॉलॉजी वाईज तर खूप ब्राईट होऊ शकतं फ्युचर. म्हणजे आता इतके ऑप्शन्स ओपन आहेत की मी समजा मराठीत व्हिडिओ करतोय हम्म, तर तो मी इंग्लिशमध्ये डब करू शकतो. हम्म. मला इंग्लिश डायरेक्ट मी 12-15 देशातले व्ह्युअर्स माझ्यासाठी ओपन होतात. मी हिंदीत डब करू शकतो, माझ्यासाठी 15 राज्यामधला व्ह्युअर ओपन होतो. आता मला काही लिमिटेशनच नाही ना. या टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही चायनीजमध्ये ट्रान्सलेट करा, हिब्रू ट्रान्सलेट करा, अरेबिकमध्ये ट्रान्सलेट करा, सो आर यू प्लॅनिंग? तुम्हाला डेफिनेटली म्हणजे तो हे कंटेंट वर्ल्ड वाईड गेलं तर तुम्हाला हो, वाटतं हो. भरपूर इम्पॅक्ट हो होणार? हो डेफिनेटली होईल. येस. आणि क्रेडिबिलिटी त्यामुळे त्यात तुम्ही क्रेडिबिलिटी किती क्रेडिबिली करता. नो अदर मीडिया तुमचं तर आहेच, पण अदर मीडिया वाईज तुम्ही सगळ्यात एक लॉंग टर्म असं बर्ड्स आय व्ह्यूने पिक्चर बघितला. मग मी ते सांगू, मग त्या केसमध्ये या देशातल्या नागरिकांना त्यांची जबाबदारी निभवावी लागेल. सिटिझन जर्नलिझम. माध्यमांचं उत्तरदायित्व निश्चित करणं. जो करत नाहीये त्याला नेम हिम शेम हिम, त्याच्याशिवाय नाही होणार आहे. ओके. पण सर आणि एक फक्त तुमच्यावर प्रेशर करण्यासाठी कोणी आहे का संस्था वगैरे की दे आर इनडायरेक्टली ट्राईंग टू प्रेशराइज यू जस्ट लाईक द अदर मीडिया हाऊसेस आर फेसिंग द प्रॉब्लेम? नाही, त्यांना माहिती आहे ह्या कामातून गेलेलं आहे. असं काही असतं का एका सर्टन लेवलला पोहोचल्यानंतर तुम्हाला ते प्रेशराईज करणं बंद करतात? नाही, ते करून झालं ना सगळं. ते सगळं करून झालं. म्हणजे मी सावरकरांवरची पहिली बातमी 2016ला जेव्हा केली तेव्हापासून हे माझ्या मागे लागले, प्रचंड मागे लागले. हर प्रकारे मला हॅरॅस करायचा प्रयत्न केला, हल्ले झाले, मुलीवर माझ्या हल्ले झाले, सगळं झालं. ॲसिड बिसिड फेकलं, ते सगळे प्रकार झाले. त्याच्यानंतर मी लोह्यांची बातमी केली. मग लोह्यांची बातमी केल्यानंतर मी अख्ख्या भारतभर जगभर सांगत फिरलो लोह्या प्रकरण काय आहे. अमेरिकन संसदेत जाऊन सांगितलं लोह्या प्रकरण काय आहे. तर या सगळीकडे फिरून मी सांगितलं. तेव्हा धमक्या येतच होत्या. मग माझ्यावर केसेस करून पाहिल्या, मग त्या केसेसही मी जिंकलो. केसेसमध्ये पण म्हणजे तुमचा मॉरल अजिबात डाऊन झाला नाही? छे, तो माझा स्वभावच नाही. कारण की बरेचदा माणूस तुटतो असं काही झाल्यानंतर. माझं बाय नेचर असं निराश बिराश नाही होत किंवा घाबरून बिचकून नाही जात. तर ते सगळे प्रकार करून झाले. मी अगदी माझ्या मुलीच्या एम्प्लॉयरकडे तिच्या विरोधात दाखल केलेल्या खोट्या कंप्लेंटची FIR पाठवून तिला राजीनामा द्यायला लावणं वगैरे हे सुद्धा करून झालं. पण लक्षात आलं त्यांच्या की हे खरोखर हा टकले आहे, गॉन केस. दॅट इज युअर सर्वायवल. हा काही जुमानणार नाही. सो सध्या म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेसपेक्षा हेच चॅलेंजेस सगळ्यात जास्त सध्या रिअल जर्नलिझमला फेस करायला लागतात. हो, आणि करायला लागेल म्हणजे येस सर. फेस इट. थँक्यू सो मच सर. थँक्स फॉर गिव्हिंग टाइम.